नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आजचा बेत काय आहे माहीत आहे? आज आहे ना मस्त सुकट ठेचा बनवणार आहोत आपण. तर मग सुकट आधी बघितलं ना मी कशी निसून घेतली, साफ केली ना. आता एका पातेल्यामध्ये ना तिला छान खमंग भाजायचे. जोपर्यंत आपल्या आजूबाजूवाल्यांना कळत नाही ना आपण सुकट बनवतोय, त्यांच्या घरापर्यंत वास जात नाही तोपर्यंत ते भाजून घ्या आणि असं पाण्यामध्ये टाकून द्या. आणि 2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून चाळणीत नितरायला ती ठेवायची आहे. लगेच इथे हिरव्या मिरच्या, लसूण आणि 1 चमचा जिरे. जसं तिखट पाहिजे ना तेवढ्या मिरच्या तुम्ही वापरा. आणि ओबड-धोबड हा ठेचा मी मिक्सरमधून बारीक केला. लगेच त्याच पातेल्यामध्ये तेल टाकलं. 2 कांदे इथे मी चिरून टाकले आणि त्याला आहे ना लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. कारण की जेव्हा म्हणजे तोंडाला चव नसेल ना, त्या टायमामध्ये नक्की तुम्ही असं सुकट ठेचा करून खा. मग तो चपातीसोबत, भाकरीसोबत एवढा टेस्टी लागतो ना, काय सांगू तुम्हाला. बघा आता मी ठेचा कसा ओबडधोबडच बारीक केला ना, ह्या पद्धतीनेच बारीक करायचा आणि तेलामध्ये याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. नक्की याच्याबरोबर तुम्ही अर्धी 1 भाकरी एक्स्ट्रा खाल किंवा चपाती तरी एखादी एक्स्ट्रा खाल, एवढा चव देतो. आणि 2 टोमॅटो टाकून इथे परतून मी घेतलंय. आणि चवीप्रमाणे इथे मीठ टाकायचं आणि छान परतून घ्यायचं मस्त. ह्या पद्धतीने जर तुम्ही सुकट ठेचा बनवला ना, नक्की तुम्ही एक्स्ट्रा जेवणार आहेत. एखादी भाकरी, एखादी चपाती एक्स्ट्रा खाल्ल्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाही. कारण की पोट भरतं पण मन भरत नाही, एवढा चव देतो तो खायला. नाही हळद टाकली आहे मी इथे. हळद टाकून पण त्याला परतून घेतलंय. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आपला हा सगळा ठेचा मस्त. आणि आता सुकट धुवून ना त्याचं पाणी निथरून ती व्यवस्थित याच्यामध्ये टाकून मिक्स करायची आणि परतून घ्यायची आपल्याला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला सुकट ठेचा कसा झाला आहे नक्की कमेंट्स करा. तुम्ही बनवत नसाल तर नक्की ह्या पद्धतीने बनवा आणि खाऊन बघा आणि नंतर मला सांगा किती भारी लागला म्हणून. आणि बघा इथे ना असं छान परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून मस्त त्याला वाफेतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि जास्त तुम्हाला जशी सुक्की वाटत असेल ना ती की खूपच कोरडी आहे, तर थोडं पाण्याचा हापका इथे मारा तुम्ही आणि मस्त मिक्स करून पुन्हा झाकून ठेवा. तर बघा इथे आपला सुकट ठेचा रेडी झाला आहे. आणि लगेच वरतून मस्त खूप सारी कोथिंबीर मी टाकली आणि मस्त गरम गरम जेवायला घ्या. मी भाकरी बनवल्या होत्या याच्यासोबत आणि असं सगळ्यांनी मस्त सुकट ठेचा एन्जॉय करा. या जेवायला मग. बाय.